नमस्कार मित्रांनो, मी पवन वागुलकर आणि घे मज्जा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज फादर्स डे म्हणून आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत एक फादर, एक बाप. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. एक मिनिट सर, कोणाचा जर वाढदिवस असेल, बर्थडे असेल तर आपण असं म्हणतो. तुम्ही फादर्स डे ला म्हणताय असं? अरे मग आज माझा फादर होण्याचा बर्थडेच आहे ना. आजच मी पहिल्यांदा 30 वर्षापूर्वी फादर झालो होतो. दॅट्स वाय आय एम सेइंग. यू ऑल्सो से हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. एक्सक्यूज, तुझा बर्थडे नाही, माझा नाही. देन यू से हॅपी बर्थडे टू यू. ओके, प्लीज प्लीज. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे. चर्चेला वळूया. प्लीज प्लीज गो अहेड. तुम्ही मगाशी म्हणलात सर की तुम्ही 30 वर्षापूर्वी फादर झालात, म्हणजे आज तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे. येस. सर, मला एक विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुमचा वाढदिवस असतो, तुमचा जन्मदिवस असतो, तेव्हा पण तुम्ही असंच म्हणता हॅपी बर्थडे टू मी? अरे जेवढा आनंद मला आज हॅपी बर्थडे टू मी म्हणण्यात होतो तेवढा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नाही होत रे. म्हणजे का सर? म्हणजे जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळेल. सर, तुम्ही मला एक सांगा की आज तुमचा मुलाचा बर्थडे आहे, तर तुम्ही काय करणार? जे मी रोज करतो तेच. त्याच्यासाठी प्रार्थना. आय जस्ट प्रे फॉर मी. नाही, म्हणजे सेलिब्रेशन काय करणार तुम्ही? केक कट करणार, बाहेर फिरायला जाणार, म्हणजे काय सेलिब्रेट कसं करणार? आय विश. पण हे सगळं करायला माझा मुलगा माझ्यासोबत राहतो कुठे? म्हणजे कुठं असतो मुलगा तुमचा? ही इज इन US. अच्छा, म्हणजे एकंदरीत एक मुलगा आहे तुम्हाला? दोन मुलं आहेत. दुसरा मुलगा कुठं असतो? तो UK ला असतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही आणि तुमच्या मिसेस असे दोघं जणच असतात घरी? नाही, माझ्या मिसेस 5 वर्षांपूर्वीच मिस झाल्या. ओ नाही, म्हणजे सॉरी. मग मला एक सांगा सर, मग तुम्ही तुमच्या मुलांकडे का नाही राहत? माझी मुलं जिकडे राहतात तिकडं मी त्यांना राहायला नाही, शिकायला पाठवलं होतं. पण ते तिकडं जाऊन असं काय शिकले काय माहिती, ते इकडे परत आलेच नाहीत. सर, पण कधी ते तुम्हाला भेटायला येत नाहीत का? म्हणजे तुमच्याकडे त्यांना यावंसं वाटत नाही का? आय विश. पण काय, त्यांची आई जिवंत होती तोपर्यंत ती यायची. वर्षातून एकदा दोनदा तरी यायची. पण तशी त्यांची आई गेली, 5 वर्ष झाली, ते काय आले नाहीत. पण का सर? म्हणजे असं का? त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आईमध्ये सहवास होता, आणि सहवास असल्यामुळे प्रेम होतं. माझा आणि त्यांचा पहिल्यापासूनच जरा सहवास कमी होता, आणि सहवास कमी त्यामुळे प्रेम कमी, त्यामुळे त्यांना काही इकडे यावंसं वाटत नाही. पण मला एक सांगा सर, तुमचा आणि तुमच्या मुलांचा सहवास कमी का होता? माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी पैसे कमवण्याच्या मागे होतो, त्यांचा भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या मागे होतो. पण त्या नादात आमचा दोघांचा एकत्रित वर्तमान काळ निघून चाललाय हे माझ्या ध्यानातच नाही आलं. कधी कधी असं वाटतं त्यांना जर एवढं शिकवलं नसतं तर बरं झालं असतं. किमान ते माझ्या जवळ तरी राहिले असते. बरोबर आहे सर तुमचं, मी समजू शकतो. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आज तुमच्या मुलांवर एवढे पैसे खर्च केले, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांना एक चांगलं आयुष्य दिलं, थोडक्यात तुम्ही त्यांच्यावर खूप सारे उपकार केले. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का सर की त्यांनी पण आपल्याला विचारावं, आपली काळजी घ्यावी, आपल्याकडे यावं, असं तुम्हाला कधी वाटलं नाही सर? बाप कधी आपल्या मुलांवर उपकार करत नाही. लाईफ इज अ सर्कल, अ फुल सर्कल. म्हणजे कळलं नाही मला सर. जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मी त्यांच्यावर चिक्कार पैसा खर्च केला, त्यांना हवं ते घेऊन दिलं, पण कधी वेळ देऊ शकलो नाही. आज पण माझी मुलं माझ्यावर चिक्कार पैसे खर्च करू शकतात. मला फोन करतात, बाबा काही औषधं गोळ्या हव्यात का?
किती पैसे पाठवू सांगा ना. लागेल तेवढे पैसे पाठवू शकतात, पण माझ्यावर ते वेळ खर्च करू शकतील एवढा वेळ आज त्यांच्याकडे नाही आहे. दॅट्स वाय आय से लाईफ इज अ सर्कल, अ फुल सर्कल. सर तुमचे डोळे पाणवलेत. लहानपणी जेव्हा माझी मुलं रडायची तेव्हा मी आहे तिकडनं त्यांच्यापाशी पोचण्याचा प्रयत्न करायचो. आज मला रडताना बघून ते कदाचित माझ्याजवळ पोचण्याचा प्रयत्न करतील. नाही, नक्कीच सर. आमच्या माध्यमातून का होईना मुलं ते व्हिडिओ पाहतील, तुमच्याजवळ नक्कीच पोचण्याचा प्रयत्न करतील. आय होप सो. या मित्रांनो, आपण आज एका फादरबरोबर चर्चा केली, एका बापाबरोबर चर्चा केली आणि त्यांचं दुःख काय आहे हे जाणून घेतले. असे असंख्य फादर्स असतील की त्यांना त्यांचे दुःख असतील जे आपण जाणून घेतले पाहिजे, त्यांच्या मुलांनी जाणून घेतले पाहिजेत, कारण का कुठलाही बाप आपलं दुःख कधीच कोणापुढं मांडत नाही. मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून आपल्या वडिलांची काळजी घेतली पाहिजे. हॅपी फादर्स डे.